चला बाबा, खूप दिवसांनी बांदेश्वराचं दर्शन झाला मस्त पैकी. काय रे, अरे खोकताय कशा? अरे काय तुका सांगू, 2 दिवस झाले सर्दी, कफ आणि खोकलो. मग डॉक्टरकडे जाऊ ना? गेलाय मरे डॉक्टरकडे, इतके बरे औषध आणि गोळी लिहून दिल्या. ते खालय वरती, त्यांनी काय कफ जाऊ नाही काय नाही. अरे पण तू कसल्या डॉक्टरकडे वगैरे वगैरे जात? आयुर्वेदिक औषधा बी घे ना. अरे पण बांध्यात खय आयुर्वेदिक औषधा? तुका माहितच ना, ओम आयुर्वेदिक औषधालय बांद्यात नवीन ओपन झाला असा. काय त्यांची सांगतो? सावंतवाडीत पण ब्रांच होती, आता बांद्या गेला असा. चल मरे. त्यांच्याकडे चल, तुका सडसडीत करून देते. चल. बांद्याक विठ्ठल मंदिर समोरून चलत गेलात की मिळताला कल्याणकर वस्त्रालय. त्याच्या उजव्या बाजून सरळ चलत गेलात की येऊन पोचतालात ओम आयुर्वेदिक औषधालय मध्ये. हे असं डॉक्टर रश्मी तिवारी तुमका संधिवात, पोटाचे विकार, श्वसनाचे विकार, त्वचा विकार, सोरियासिस, सौंदर्य समस्या, त्याच्याच सोबत केसाची तक्रार, लैंगिक समस्या असे आजार असतील तर तुम्ही ह्यांका नक्की भेट देऊ शकता. या सर्व आजारांवर सर्व प्रकारच्या नामांकित आयुर्वेदिक कंपन्यांची औषधे ह्यांच्याकडे उपलब्ध असत. सोबतच वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारी पावडर पण तुमका ह्यांच्याकडे मिळतले. ज्येष्ठ मध, हेअर वॉश पावडर, मुलतानी माती, अश्वगंधा पावडर, आंबे हळद, आवळा पावडर अशा सारखे बरेच व्हरायटी अवेलेबल असत. आणि ज्यूस मध्ये बघू गेला तर आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, त्याच्याच बरोबर कपिवाचे वेट वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी ज्यूस सगळा काय तर अवेलेबल असा. डॉक्टर रश्मी तिवारी हैसर सोमवार ते शुक्रवार 10 ते 1 पर्यंत अवेलेबल असतात. ह्यांची सावंतवाडी मध्ये पण एक ब्रांच असा. आता तुमका माहितच असताला आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीची औषधा होई तर खय येऊचा. चला तर बरे रे बाबी.